संदीप कोतकर यांचा दोषमुक्त अर्ज फेटाळला। जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा। अहिल्यानगर प्रतिनिधी। राज्यात गाजलेल्या केडगाव येथील शिवसैनिकाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात माजी महापौर तथा आरोपी संदीप भानुदास कोतकर यांचा दोषमुक्त अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी फेटाळून लावला आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 5 श्री शिंदे यांनी 21 जुलै 2026 रोजी हा आदेश दिला। या चर्चित दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला होता। तपासादरम्यान आरोपी संदीप कोतकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर सीआयडीने त्यांच्या विरोधात पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते। यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने आरोपीस जामीन मंजूर केला होता। दरम्यान दोषारोप निश्चितीपूर्वी आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता। या अर्जावरील सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने गुन्हा घडला, त्यावेळी ते नाशिक कारागृहात असल्याने त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला। मात्र अभियोग पक्षाने या युक्तिवादात जोरदार विरोध करत तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। उपलब्ध पुरावे आणि तपासातील नोंदीचा विचार करून न्यायालयाने आरोपीचा दोषमुक्ती अर्ज नामंजूर केला। या प्रकरणात शासन पक्षातर्फे ॲडव्होकेट मंगेश दिवाने यांनी प्रभावी बाजू मांडली। तसेच मूळ फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट उमेशचंद्र यादव, ॲडव्होकेट समीर पटेल आणि ॲडव्होकेट सलमान जहागीरदार यांनी कामकाज पाहिले। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।